गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधु कावेरी जलेस्मिन् सन्निधिं कुरु. जय श्री हरी भक्तांनो. 25 मे रोजी अत्यंत पवित्र आणि दुर्मिळ दिवस आहे. कारण गंगा दशहराची पवित्र समाप्ती आणि अधिक मासाचे दिव्य पुण्य हे दोन्ही योग एकत्र आले आहेत. म्हणून हा दिवस भक्तांसाठी अत्यंत शुभ आणि पुण्यदायी मानला जातो. आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत गंगा दशहराचे महत्त्व, गंगा मातेला पृथ्वीवर आणण्याची कथा, अधिक मासातील विशेष साधना, 25 मे रोजी काय करावे, कोणत्या गोष्टी टाळाव्यात आणि या दिवशी मिळणारे अद्भुत पुण्य. म्हणून हा व्हिडिओ श्रद्धेने शेवटपर्यंत नक्की पहा आणि कमेंटमध्ये लिहा हर हर गंगे. गंगा दशहरा म्हणजे काय? भक्तांनो, ज्येष्ठ शुक्ल दशमी या दिवशी माता गंगा स्वर्गातून पृथ्वीवर अवतरली. हा दिवस गंगा दशहरा म्हणून साजरा केला जातो. शास्त्रानुसार गंगा मातेच्या स्नानाने मनुष्याच्या 10 प्रकारच्या पापांचा नाश होतो. म्हणून या दिवसाला दशहरा म्हणजे 10 पापांचा नाश करणारा दिवस असे म्हटले जाते. पूर्वी राजा सगर यांचे 60,000 पुत्र होते. एकदा ते कपिल मुनींच्या आश्रमात गेले आणि गैरसमजामुळे त्यांनी मुनींचा अपमान केला. त्यामुळे ते सर्व भस्म झाले. त्यांच्या आत्म्यांना मुक्ती मिळावी म्हणून राजा भगीरथाने कठोर तपस्या केली. वर्षानुवर्षे उपवास, जप आणि भगवानाची आराधना केल्यानंतर ब्रह्मदेव प्रसन्न झाले. भगीरथ म्हणाले, हे देव, गंगा माता पृथ्वीवर यावी आणि माझ्या पूर्वजांना मुक्ती मिळावी. भगवान शंकराची कृपा. गंगा मातेचा वेग अत्यंत प्रचंड होता. जर ती पृथ्वीवर थेट आली असती तर पृथ्वीचा विनाश झाला असता. म्हणून भगवान शंकरांनी तिला आपल्या जटांमध्ये धारण केले. त्यानंतर गंगा माता पृथ्वीवर अवतरली आणि राजा भगीरथाच्या पूर्वजांना मुक्ती मिळाली. म्हणून गंगा म्हणजे पवित्रता, गंगा म्हणजे मोक्ष, गंगा म्हणजे भगवानाची कृपा. अधिक मासाचे महत्त्व. भक्तांनो, यावर्षी गंगा दशहराची समाप्ती अधिक मासात होत आहे. हा योग अत्यंत दुर्मिळ मानला जातो. अधिक मासाला पुरुषोत्तम मास, श्रीहरींचा प्रिय महिना असे म्हटले जाते. या महिन्यात केलेले जप, दान, पूजा, पारायण हे अनेक पटींनी पुण्य देणारे मानले जाते. 25 मे रोजी काय करावे? शक्य असल्यास नदीत स्नान करा किंवा घरी स्नानाच्या पाण्यात गंगाजल मिसळा. स्नान करताना म्हणा हर हर गंगे. संध्याकाळी तुळशीपुढे दिवा लावा, गंगा मातेचे स्मरण करा. अधिक मासात भगवान विष्णूचे नामस्मरण अत्यंत पुण्यदायी असते. मंत्र ओम नमो भगवते वासुदेवाय. या दिवशी गरिबांना अन्नदान करा, पाणीदान करा. शक्य असल्यास गंगा स्तोत्र किंवा विष्णू सहस्रनाम पठण करा. शास्त्रानुसार गंगा स्मरणाने पापांचा नाश होतो. अधिक मासातील जपाने मन शुद्ध होते. दीपदानाने सकारात्मक ऊर्जा वाढवते. दानाने भगवानाची कृपा मिळते. एका गावात एक गरीब वृद्ध महिला राहत होती. तिच्याकडे मोठे दान करण्यासाठी पैसा नव्हता. पण गंगा दशहराच्या दिवशी तिने छोटासा दिवा लावला, नामस्मरण केले, एका भुकेल्या मुलाला अन्न दिले. त्या रात्री तिला स्वप्नात गंगा मातेचे दर्शन झाले. गंगा माता म्हणाल्या, भक्ती आणि श्रद्धा हेच सर्वात मोठे पुण्य आहे. कोणत्या चुका टाळाव्यात? या दिवशी राग करू नका, वाईट बोलू नका, अन्न वाया घालू नका, कोणाचाही अपमान करू नका. त्याऐवजी प्रेम, सेवा, नामस्मरण यांचा स्वीकार करा. अधिक मासातील विशेष उपाय. 25 मे रोजी पिवळे वस्त्र दान करा. विष्णू मंदिरात दर्शन घ्या. तुळशीला पाणी अर्पण करा. शक्य असल्यास गाईला चारा द्या. भक्तांनो, गंगा माता आपल्याला शिकवते सदैव वाहत राहा आणि इतरांना जीवन द्या.
अधिक मास आपल्याला शिकवतो भगवानाशी जोडलेले राहा. संत म्हणतात जीवनात कितीही संकटे आली तरी श्रद्धा सोडू नका, कारण भक्तीच मनुष्याला अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जाते. गंगा दशहरा समाप्ती आणि अधिक मास हा अत्यंत शुभ योग आहे. या दिवशी गंगा स्मरण, विष्णू नाम जप, दीपदान, अन्नदान हे सर्व अत्यंत पुण्यदायी मानले जाते. भगवानाला प्रेम प्रिय आहे, दया प्रिय आहे आणि श्रद्धा प्रिय आहे. देवी सुरेश्वरी भगवती गंगे, त्रिभुवनतारिणी तरलतरंगे, शंकर मौली विहारिणी विमले, मम मतिरास्ता तव पदकमले. भक्तांनो, गंगा दशहरा समाप्ती आणि अधिक मासाचा हा पवित्र योग मनुष्याच्या जीवनात सकारात्मक ऊर्जा निर्माण करणारा मानला जातो. या दिवशी केलेली गंगा माता स्मरण, नामजप, दीपदान, दानधर्म हे अनेक पटींनी पुण्य देणारे मानले जाते. शास्त्रानुसार गंगा ही केवळ नदी नाही तर पवित्रतेचे प्रतीक, मोक्षदायिनी माता आणि भगवानाच्या कृपेचे स्वरूप आहे. असे मानले जाते की गंगा मातेच्या स्मरणाने हे मन शुद्ध होते. म्हणून अनेक भक्त दररोज श्रद्धेने म्हणतात, हर हर गंगे. भक्तांनो, अधिक मासाला पुरुषोत्तम मास असेही म्हटले जाते. हा महिना भगवान विष्णूंना प्रिय, भक्तीसाठी श्रेष्ठ आणि आत्मशुद्धीसाठी अत्यंत पवित्र मानला जातो. या महिन्यात धार्मिक कथा, मंत्रजप, दीपदान, अन्नदान यांचे विशेष महत्त्व सांगितले आहे. एका गावात हरिदास नावाचा एक साधा भक्त होता. तो गरीब होता पण मनाने अत्यंत भक्तिमय होता. गंगा दशहराच्या समाप्ती दिवशी त्याने मोठे दान केले नाही, पण तुळशी पुढे दिवा लावला, विष्णूचे नामस्मरण केले, गंगाजल अर्पण केले, एका गरीबाला भोजन दिले. तो मनापासून प्रार्थना करू लागला, हे गंगा माता, माझ्या जीवनातील दुःख दूर करा. त्या रात्री हरिदासाला एक अद्भुत स्वप्न पडले. त्याने पाहिले विशाल गंगा प्रवाह, दिव्य प्रकाश आणि गंगा माता त्याच्याकडे प्रेमाने पाहत आहेत. गंगा माता म्हणाल्या, भक्ती आणि श्रद्धा हेच सर्वात मोठे पुण्य आहे. त्या दिवसानंतर हरिदासच्या जीवनात सकारात्मक बदल होऊ लागले. मन शांत झाले, घरातील वातावरण आनंदी झाले, भक्ती अधिक वाढली. 25 मे रोजी विशेष उपाय. भक्तांनो, या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करा, सूर्याला अर्घ्य द्या, विष्णू मंत्र जपा, गंगा मातेला नमस्कार करा, संध्याकाळी तुळशीपुढे दिवा लावा, गंगा स्तोत्र वाचा, घरात शांततेने प्रार्थना करा. घरात गंगा जल नसल्यास अनेक भक्त विचारतात, गंगा जल नसल्यास काय करावे? शास्त्र सांगते, श्रद्धा सर्वात महत्त्वाची आहे. तुम्ही स्वच्छ पाण्यालाही गंगा मातेचे रूप मानून भक्तिभावाने अर्पण करू शकतात. या दिवशी काय टाळावे? वादविवाद, राग, अपशब्द, अन्नाचा अपमान, गरजूंना दुर्लक्ष. त्याऐवजी प्रेम, सेवा, भक्ती यांचा स्वीकार करा. संत सांगतात, गंगा माता आपल्याला सदैव वाहत राहण्याचा संदेश देते. जीवनात संकटे येतील, दुःख येईल, पण श्रद्धा सोडू नका. भक्तांनो, गंगा दशहरा समाप्ती आणि अधिक मासाचा हा योग अत्यंत शुभ आणि पुण्यदायी मानला जातो. या दिवशी गंगा स्मरण, विष्णू नाम जप, दीपदान, अन्नदान हे सर्व भगवानाची विशेष कृपा मिळवून देणारे मानले जाते. भगवानाला प्रेम प्रिय आहे, सेवा प्रिय आहे आणि श्रद्धा प्रिय आहे. पतित पावनी गंगे, त्रिभुवनतारिणी, माझ्या जीवनात सदैव कृपा ठेव माते. भक्तांनो, व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि भक्ती सुगंध चॅनल सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहा, हर हर गंगे, जय श्री हरी, जय गंगा माता.